करीती ब्रह्म भोजने दितली बहुसाल दाने या चक्रधने निवृत्त केले स्वामीजीची जे प्रते नाना द्रव्ये समर्पित जेणे सेवेकरी संतुष्ट होती हिसे करिता सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून या नाना उपाय केले द्रव्य वेचिता त्याशी या काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले त्या मनी खिन्न झाले विचार पडला तयाशी मग लढविला एक युक्ती कांती गाठून या चोळपाशी त्याच लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगिती त्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन यायला बडोद्याशी मग मल्हारराव अगोदरसी इनामाने देतील तुम्हाशी मान राहिला जर दरबारी आणि देतील जहागिरी असे नाना प्रकारची चोळप्पाशी सांगितले द्रव्येन सर्व चोळप्पाशी लागली अशा तयाशी अंतरी भरवसा जहागिरीशी बहुसाल मग कोणी एके दिवशी करिता स्वामी सेवक येती राज तया समास अनंत वृत्ती बेसविले चोळप्पाने कर जोडी गेली विनंती केली मधुर वाचने कृपाळू होऊन या समर्थाशी बडोद्या प्रती चालावे तिने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन फुला ही योग्य सन्मान येथे तेथे जाता होईल एके एकूण या वचन समर्थाशी हास्य करून या उत्तर चोळप्पाशी काय दिले सत्वर राव प्रल्हाद नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याशी काय म्हणून या चालावे पुढे अध्यायी सुंदर कथा भावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी समर्थ वदती निमती विष्णुदास असे इथे श्री स्वामी चरित्र ज्ञाना प्रकृत कथा समंत सदा ऐकून भाविक भक्त पंचाध्याय गोडाध्याय श्री शुभांतु श्री गणेशाय नमः धरून या शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिते तेसे हे स्वामी चरित्र अमृत स्वामी समर्थ वदती मी केवळ मतिमंत केवळ वर्णू चित्र चरित्र आगाध वदिती मी केवळ मती मंद केली वर्णू चरित्र आघात परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती ज्याच्यावर प्रसादे करू मूड होय वदविता हात अक्षरे पंडिता लिहिते तेसे स्वामी चरित्र सामृत स्वामी समर्थ परी माझा छंद स्वामी समर्थ पुरविती ज्याच्यावर प्रसादे करू मूढ होय शास्त्रज्ञान त्याच समर्थाचे चरण वारंवार नमिता कृपाळू होऊन या समर्थ अवध व्हावे आपल्या चरिता श्रवणी श्रोताच्या चित्त ब्रह्मानंद प्राप्त हो सुररुचीची घेऊन या सुमनी त्याशिवाय पावी प्रतीची झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच्याच पदी अर्पिले मांगिला द्याच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करून या मजवरी बडोद्याशी चालावे भाषण ऐसे ऐकून या समर्थ बोलिले हसून या मल्हार रावाची मनी आम्हासे विषयी भावनसे म्हणून या तयाची नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे कुणी या वाणी चोळप्पा खिन्न झाला म्हणी त्याचे सत्वर येऊन या त्या प्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ झाला तात्या म्हणी चित्तावला आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धीचा परी पाहावया यत्न करून याचा विचार केला मनी मग खिन्न केले त्याशी अनुष्ठान आरंभिले याचे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी दांभित सदनाचे करी तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न केसे होईल तयाशी मजविले ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिविन हठयोग स्वामी कृपा न होय मग तात्याची काय केले सप्ताहासी ब्रह्मन वैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परी तयाशी वाड्यात कधी न गेले समर्थ त्याच्या व्याग्रस्थित काही उपाय सुचेना मल्हार रावण उपपालन पाठविले त्यास कार्य करण ते आपल्या हातून आले अशक्य असे वाटतेचे आता जाऊन या बडोद्याशी काय सांगावे राजाशी आणि सकल जनाशी तोंड केसे दाखवावे असा उपाय करून या नव्हती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून या न्यावे पळवून येतेशी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती तेन हे ने मतमंदी म्हणून या येजविले कपट युक्तीने परी ते सिद्धीस न जाय असो कोण एके दिवशी सदोनिया